नमस्कार. गुन्हेगारी कायद्याच्या जगात ना कधीकधी सगळ्यात मोठा गुन्हेगार तो नसतो जो प्रत्यक्ष गुन्हा करतो. आज आपण अशाच एका कायद्यावर बोलणार आहोत जो गुन्ह्याच्या पडद्यामागे काम करतो. तर विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का, की कोणी स्वतः गुन्हा केलेला नाहीये पण तरीही तो कायद्याच्या नजरेत गुन्हेगार ठरू शकतो का? हाच प्रश्न आपल्या या संपूर्ण विश्लेषणाचा आधार आहे आणि याचं उत्तर कायद्याच्या एका फार महत्त्वाच्या संकल्पनेत दडलेलं आहे. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. ही संकल्पना आहे अपप्रेरणा, म्हणजेच एबेटमेंट. याचा एकदम सरळ सोपा अर्थ आहे एखाद्याला गुन्हा करण्यासाठी चिथावणी देणं, त्याला प्रोत्साहन देणं किंवा गुन्हा घडत असताना त्याला मदत करणं. हे फक्त नैतिकदृष्ट्या चुकीचं नाहीये, तर कायद्यानुसार एक गंभीर गुन्हा आहे. तर मग प्रश्न येतो की कायद्यानुसार ही अपप्रेरणा नेमकी कशी केली जाते? कायद्यामध्ये यासाठी 3 अगदी स्पष्ट मार्ग सांगितलेले आहेत. चला ते एक एक करून पाहूया. तर हे 3 मार्ग आहेत. पहिला म्हणजे एखाद्याला गुन्हा करण्यासाठी थेट प्रवृत्त करणं किंवा चिथावणी देणं. दुसरा, एक किंवा अधिक व्यक्तींसोबत मिळून गुन्हा करण्याचा कट रचणं. आणि तिसरा, गुन्हा पूर्ण व्हावा यासाठी जाणीवपूर्वक कोणत्याही प्रकारची मदत करणं. यातला जो पहिला प्रकार आहे ना, प्रवृत्त करणे, हा सगळ्यात थेट आणि स्पष्ट मार्ग म्हणता येईल. म्हणजे शब्दांनी किंवा हावभावांनी एखाद्या व्यक्तीला गुन्हा करण्यासाठी उद्युक्त केलं जातं. आता कायद्यातलं हे उदाहरण बघा. इथे बी स्वतः काहीच करत नाहीये. तो कोणाला अटक वगैरे करत नाही. तो फक्त काय करतो, अधिकारी एला मुद्दामहून चुकीची माहिती देतो. आणि बघा, ही जी चुकीची माहिती देण्याची कृती आहे ना, कायद्यानुसार हेच प्रवृत्त करणं मानलं जातं आणि एवढ्याशा गोष्टीमुळे बी गुन्हेगार ठरतो. चला आता दुसऱ्या प्रकाराकडे वळूया. तो म्हणजे कट रचून केलेली अपप्रेरणा. यासाठी कमीत कमी 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये गुन्हा करण्याबद्दल एकमत होणं गरजेचं असतं. हे उदाहरण थोडं गुंतागुंतीचं आहे, पण खूप महत्त्वाचं आहे. इथे बघा, ए आणि बी मिळून प्लॅन करतात, पण विष देण्याचं काम सी करतो. आता जरी ए आणि सी एकमेकांना ओळखत नसले किंवा थेट संपर्कात नसले, तरीही सी त्या कटाचा एक भाग बनतो आणि तो सुद्धा शिक्षेस पात्र ठरतो. म्हणजे कटात सामील प्रत्येकाने एकमेकांना ओळखायलाच हवं असं काही नाही. हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरा मार्ग आहे मदत करून अपप्रेरणा. यामध्ये गुन्हा सोपा करणारी कोणतीही कृती किंवा मदत येते. ही मदत अगदी छोटीशी असली तरी चालेल, पण जर ती मुद्दामहून हेतुपुरस्सर केली असेल तर ती अपप्रेरणा मानली जाते. आता आपण एका अशा मुद्द्यावर आलो आहोत जो कायद्याबद्दलचा आपला नेहमीचा समज बदलू शकतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की शिक्षा तेव्हाच होते जेव्हा गुन्हा यशस्वी होतो. पण अपप्रेरणेच्या कायद्यात तसं अजिबात नाहीये. आणि हेच ते महत्त्वाचं तत्त्व आहे. कायद्यानुसार अपप्रेरणेचा गुन्हा हा गुन्हा करण्यासाठी उद्युक्त करण्याच्या कृतीतच पूर्ण होतो. प्रत्यक्ष गुन्हा घडला की नाही याने काहीही फरक पडत नाही. यावर एक प्रश्न घेऊया. समजा एने बीला खून करण्यासाठी चिथावणी दिली, पण बीने साफ नकार दिला. तर मग एचं काय होईल? तो कायद्याच्या कचाट्यातून सुटेल का? अजिबात नाही. उत्तर अगदी स्पष्ट आहे. जरी बीने गुन्हा करायला नकार दिला तरी एने त्याला प्रवृत्त केलं. ही जी कृती आहे तीच कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. म्हणून ए खुनाच्या अपप्रेरणेसाठी दोषी ठरतोच. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की गुन्हा घडला की नाही याने फरक पडत नाही. ती चिथावणी देण्याची कृतीच मुळात गुन्हा आहे. चला ह्या तत्वाला अजून एका वेगळ्या पातळीवर नेऊन बघूया. समजा एखाद्या अशा व्यक्तीला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केलं जी कायद्याने गुन्हा करण्यास सक्षमच नाही. उदाहरणार्थ एखादं लहान मूल. मग काय होईल? इथे कायदा अगदी स्पष्ट आहे. अपप्रेरणा करणाऱ्याची जबाबदारी गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या कायदेशीर क्षमतेवर अवलंबून नसते. याचा अर्थ जरी गुन्हा एखाद्या लहान मुलाकडून घडला असेल तरीही ज्याने चिथावणी दिली त्याला शिक्षा तशीच होते, जणू काही तो गुन्हा एका प्रौढ आणि सक्षम व्यक्तीने केला आहे. आता आपण हे पाहूया की कायदा अशा परिस्थितीला कसा हाताळतो जिथे ज्या गुन्ह्यासाठी चिथावणी दिली होती तो न होता भलताच गुन्हा घडतो. कायदा असं सांगतो की अपप्रेरणा करणारा फक्त त्याने सांगितलेल्या गुन्ह्यासाठीच नाही, तर त्या चिथावणीचा संभाव्य परिणाम म्हणून घडलेल्या इतर कृत्यांसाठीही जबाबदार असू शकतो. हे टेबल बघितल्यावर फरक लगेच लक्षात येईल. जर एने बीला घर जाळायला सांगितला आणि बीने नेमकं तेच केलं तर ए दोषी आहे. पण घर जाळताना बीने घरात चोरीही केली
तर चोरी करणं हे काही घर जाळण्याचा संभाव्य परिणाम नाही. ते एक पूर्णपणे वेगळं कृत्य आहे. त्यामुळे चोरीच्या अपप्रेरणेसाठी दोषी ठरणार नाही. चला आता या विश्लेषणाच्या शेवटच्या भागाकडे वळूया. जर मुख्य गुन्हा घडलाच नाही तर मग अपप्रेरणा करणाऱ्याला शिक्षा नेमकी कशी दिली जाते? ह्याबद्दल कायद्यात स्पष्ट तरतुदी आहेत. समजा मूळ गुन्ह्याची शिक्षा मृत्युदंड किंवा जन्मठेप आहे आणि तो गुन्हा घडलाच नाही, तरीही अपप्रेरकाला 7 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. आणि जर मूळ गुन्ह्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा असेल तर अपप्रेरकाला त्या गुन्ह्याच्या कमाल शिक्षेच्या 1/4 म्हणजे पावपट शिक्षा होऊ शकते. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, वाईट सल्ला देणं आणि गुन्हा करण्यासाठी चिथावणी देणं ह्या दोघांमधली सीमारेषा नक्की कुठे आहे? कायद्याच्या पलीकडे जाऊन आपल्या शब्दांची आणि कृतींची जबाबदारी आपण कशी ओळखायची? यावर नक्की विचार करा.